कशी मस्त आली ना ज्वारी, एक नंबर आणि एकदम टाकाटक. मेहनत पुरेपूर ठेवली तर माल पण पुरेपूर येतो, पीक पण पुरेपूर येतं. पण शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला मला ज्वारी दाखवायची नाही, इथं मुद्दा हा दाखवायचा आहे की शेतकऱ्यांची फक्त तुम्ही ती बाजू बघू नका, उत्पन्न, पैसा, पाणी ही बाजू नका बघू. तुम्ही शेतकऱ्याची ही बाजूसुद्धा बघा. ही बाजू सगळ्यात महत्त्वाची आहे. काल रात्री पाणी दिलं मी. काल रात्री पाणी दिल्याच्या नंतर आपली ही पूर्ण ज्वारी उभी होती. रात्री अचानक वारं सुटलं. वारं सुटल्यानंतर आपली आता याच्यामध्ये जवळपास अर्धी ज्वारी झोपलेली आहे मित्रांनो. आता तुम्ही शेतकऱ्यांची ही बाजूसुद्धा लक्षात घ्या. महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी आपल्या पिकासाठी भरपूर काटेकोर मेहनत घेतो, त्याच्यामध्ये कोणताही आळस तो बाळगत नाही. आणि एवढं करूनसुद्धा जर ज्यावेळेस निसर्ग साथ देत नाही ना मालक, त्या टायमाला आपल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी तळपजाग मस्तकाला जाते. आता तुम्ही विचार करा, एवढ्या चांगल्या टप्प्यामध्ये आपली ज्वारी होती, आता याला कणीस कुठून यायचं आणि कसं आपण याचं नियोजन करायचं, याच्यावरती काय उपाय करायचा. या ठिकाणी मित्रांनो, जरी वादळी वारं जरी नाही आलं तरी आमच्याकडे रानडुकराचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात होतं, पण रानडुकरामुळे एवढं नुकसान नाही आहे जेवढं नुकसान आम्हाला या निसर्गाच्या प्रकोपामुळे झालं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला हे नुकसान बघावं लागतं. तर पाहणाऱ्या सगळ्या माझ्या जवळच्या मित्रांची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या ही बाजूसुद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे, ही बाजूसुद्धा बघत जा. एखाद्या शेतकऱ्यांनी काटेकोर मेहनत घेऊन लाखोंचं पीक पिकवलं आणि असं समजू नका की बाबा शेतकरी मेहनत घेतो तर त्याला त्याचं पूर्ण फळ मिळतंच, नाही, असं नसतं. शेतकऱ्यांनी मेहनत घेतल्याच्या नंतर 100% फळ मिळेल याची गॅरंटी नसते मालक. आता ही प्रत्येक शेतकऱ्याला समजणारी गोष्ट आहे. पण ज्यांच्याकडे शेतीसारखा काही विषय नाही, जे शेतकऱ्याला शेतकरी समजतात, पण त्यांची जी मूळ नीव आहे ना, ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. तुम्ही विचार करा, एवढी सगळी चांगल्या प्रकारची ज्वारी आली असताना आता एवढी आपली पूर्ण झोपलेली आहे आणि ही फक्त रात्रीचा प्रश्न आहे मित्रांनो. एका रात्रीत असं झालं, एका रात्रीत हे